तर इथं सगळेच किंग मेकर आहेत, कोण नाही असं नाही. प्रत्येकाच्या आईने जन्म दिलेला आहे प्रत्येकाला, तर त्याला 2 पाय 2 हात सगळं दिले, बुद्धी खोपडी ती पण एकच दिलेली आहे. फक्त तुम्ही समाजाविषयी, तुम्हाला माणसाविषयी काय वाटतंय आणि त्यांच्यासोबत राहून तुम्हाला कसं काय करायचंय, कुठल्या गोष्टी मोठ्या करायच्या आहेत, हे सगळं आपल्यावरती अवलंबून असतं. सगळेच किंग आहेत आपल्या फॅमिलीचे आणि आपल्या घराचे. फक्त चमकतो कोण, जो घासला जातो. तुम्ही स्वतःला घासा, लोकांच्या प्रगतीसाठी लढा, 100% तुमचे दिवस चांगले येतील. आणि सुरेशजी सर, लोक नाही म्हणतील आपण हो म्हणायला शिकायचं, लोक नाही म्हणतील नको येऊ म्हणायचं, आपण जायला शिकायचं. सर 100% हो म्हणतीलच. आणि त्याच्यासाठी कसं आहे की आपलं नॉलेज पण आपलं वाढवलं पाहिजे. तुम्हाला इथं कोणी येऊन शिकवणार नाही. तुम्हाला पहिलीतून दुसरीत जायचं आहे, दुसरीतून तिसरी जायचं, लोक मार्ग देतील, सर्व करतील. पगार सर म्हणले ना मागं लागून मी 9 लाख रुपये कमवले, सर त्यांनी 9 लाख रुपये कमवले ना, मग तुम्ही पण मागं लागा ना. तिथं कोण सगळे बसलेत कशासाठी, आपल्यासाठीच बसलेत. अविनाश सर आहे, नितीन सर आहे, उमाप सर आहे, किरण सर आहे, ते कधी नाही म्हणले नाही. पण आपण जर नाही ते केलं तर आपल्याला मिळणार कसं. तर ही एक गोष्ट आहे. तर माझी एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. आता माझी मिसेस म्हणली की नाही असं तसं, तर मी पण अक्षरशः अगदी भरलेला माणूस आहे, करोनामध्ये रस्त्यावरती आलेला माणूस आहे, कर्जबाजारी माणूस आहे, ना कुठल्या फॅमिली बघायचं नाही काय बघायचं. बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या आहेत. फक्त मी ठरवलं होतं की एक सत्याचा मार्ग पकडायचा आणि ती मी गोष्ट केली. लोकांचं चांगलं करायचं, लोकांना जोडायचं, मी ह्याच गोष्टी करत आलो. एकटा होतो सर, मला उमाप सर आपले किरण आळे सर म्हणायचे तुम्ही कधी बारामतीत दिसतोय, कधी इकडे दिसतोय, कधी दिसतो. सर त्याचं फळ आलंय, 100% फळ जागा आले. सर आंब्याचं रान लावलं होतं, आंबे आता रुजवायला लागले आणि मी खाणार आहे आणि अजून पेरायचे आहेत आपल्याला, हे तर फक्त कमी आहे. तर असेच दिवस आले होते माझे पण काहीतरी वाईट. बाय प्रोफेशनल मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, डॉक्टर वगैरे कोण नाही, पण डॉक्टर होण्याची गरज नाही. जर मी माणसाला बरा करत असेल तर नक्की डॉक्टर मी आहे. तर मी सांगते की डॉक्टर महत्वाचा नाही इथे, आपण माणसाला बरे करणारी माणसं आहोत. कारण की ही जी औषधं आहेत ही फूड सप्लिमेंट आहेत, आपण कुणालाही देऊ शकतो, कुठलाही माणूस ह्याच्याने मरणार नाही याची बॉन्ड पेपरवरती लिहून देऊ शकतो. कारण बरे डॉक्टर आपल्याकडे जॉईंट आहेत. तर अशी परिस्थिती आली होती माझी करोनामध्ये, ठीक आहे, की धंदा नाही चालत होता, काही नाही चालत होतं. अविनाश सर व्हायला आले होते, सर त्याला माझ्या मिसेसने सुरुवात केली होती. त्यावेळी मी नाही म्हटलं होतं, कारण का इंजिनियर म्हणजे कोण असतो, एक मोठा माणूस कोणतरी असतो, हे माझ्या मनामध्ये कुठेतरी भरलं होतं. खोपडीमध्ये इंजिनियरचं ते जंग पकडलं होतं, तर मी ते माझ्या मनातून काढत नव्हतो. मग नंतर काही गोष्टी सेटल झाल्यानंतर मग उमाप सर आले मला प्लॅन द्यायला. उमाप सरांनी मला प्लॅन दिला, त्याविषयी मला त्यांनी समजावून सांगितलं की असं असं अविनाश सर सांगतात तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून बघा. ऍटलीस्ट 2-4 लोकांना औषध तरी द्या, किमान लोकांचं पुण्य जे आहे ते तुम्हाला लागेल. बस एकदम निगेटिव्ह माणूस मी, कदाचित तुम्ही पॉझिटिव्ह होऊन इथे बसलाय तरी किमान, की आपण काहीतरी ऐकण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी इथं आलोय. तुमची कन्सेप्ट क्लिअर आहेत, माझे कन्सेप्ट क्लिअर नव्हते. पण ती गोष्ट मी ऐकून सुरुवात केली. फक्त 4 लोकांना औषध दिलं आणि त्याचे जे आशीर्वाद आले, माहित नाही कुणाचे आले, स्वामी समर्थांचेच आले वाटतं. आणि त्या 4 दिवसापासून सुरुवात केली. त्यात नितीन सरने मगाशी तुम्हाला सांगितले की 2,500 आयडी मी ठोकले. कारण काय माहिती, मी बरेच वेळा सांगतो मी कुणासाठी काम करत नाही, मी माझ्यासाठी करतो. हा जर तुमचा व्हाय क्लिअर असेल ना तर विषय संपला. तो वरचा काय करतोय, खालचा काय करतोय त्याशी काय देणं घेणं नाही. तुम्हाला फॅमिलीसाठी आपल्याला कमवायचं आहे, मला काय मिळतोय त्याचा वेळ आहे, तुम्ही त्याचा विचार करू नका. कारण प्रॉब्लेम कसं आहे, आपण विचार करत बसतो मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. या माध्यमातून मी आता आलो, 2,500 आयडी मारले, बराच समुदाय गोळा केला, लोकांच्या जवळ आलो, सगळ्याच गोष्टी झाल्या. आणि आज गोल्ड पण कमी वेळेमध्ये मारला. 1.25 वर्षामध्ये ऍटलिस्ट मी 1.25 वर्षामध्ये गोल्ड मारला. एक 40 लाख मला वाटतं नितीन सर मागचं बोलले असतील, पण एक 42-43 लाखाच्या आसपास माझा इन्कम झालेला आहे. ठीक आहे, त्या माध्यमातून सर्व सुरळीत चाललंय. माझ्या टीम मध्ये आता बरीच लोक इथं उभं राहून बोलले की 16 लाख इन्कम आहे. तर लोकांचा 16 लाख असेल तर मला 100% 45 लाख, मला स्टेटमेंट दाखवायची गरज नाही. किंवा प्रत्येक माणूस 25-30 हजार रुपये कमवतोय. ह्या सिस्टीम मध्येच एक ताकद आहे, किंवा ह्या कंपनीमध्येच एक ताकद आहे की तुम्ही इथं येऊन डे 1 पासून पैसे घेऊ शकता, बाकी कुठल्या कंपनीत घेऊ शकत नाही. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे घडतायत. त्यामुळे हे चांगलं तुम्ही जे ऐकायला मिळतं 100% तुम्ही डोक्यात घ्या, बाहेर जाऊन विचार करा, आपल्या सिनियर बरोबर बसा आणि तुम्ही नक्की याच्यावरती जॉईन व्हा. तुमचंही आयुष्य, माझं जसं आयुष्य झालंय तुमचं आयुष्य होऊन जाईल. आणि बऱ्याच गोष्टी होणार आहेत, सांगत नाही मी, पण नक्की बघाल तुम्ही सगळेजण बघायला. सगळ्या आता जशा आपण गाड्या ओढ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नथिंग झालेल्या आहेत. कारण एक दिवशी असं वाटायचं 4 व्हीलर म्हणजे लई मोठी गाडी असते, बुकिंग झाल्यापासून मला त्याची व्हॅल्यूच कळत नाही. आई शपथ सांगतो सर, मला ती गाडी बुक झाल्यापासून मला काही इच्छाच नाही, असं वाटतं नाही मोठी गाडी येणार आहे, काही इच्छाच राहिली नाही. कारण इच्छा वाढल्या, कारण की आपण ती लाईफ होण्यासाठी आपण स्वतः मेहनत केलेली आहे, म्हणून आपण त्या गाडीमध्ये बसणार आहे. म्हणजे असं वर्षाची तुम्हीच घेऊन देऊ.
बरं असो, थँक्यू सो मच JSLM आणि आपले कंपनीचे MD सतीश शिंगणे साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण ते कुठे जरी असले तरी सुद्धा आपल्या सोबत आहेत. एक देव म्हणून तो आपल्या आयुष्यामध्ये आला. तसेच आपल्या कंपनीचे महागुरु किरण नाळे सर जे कायम मदत करतात. खूप चांगला गायडन्स असतो. आणि मी तुम्हाला बरेच वेळा हे पण सांगितलं होतं तुम्हाला की किरण नाळे सर येतात, आपल्या कंपनीचे फाउंडर देव माणूस आहे. हे काय असं सांगणार आहे तुम्हाला जे तुम्ही आतापर्यंत बघायचं नसाल, किंवा बाहेर पडल्यानंतर तुम्ही काय होणार हे पण मी सांगितलं असे होते. ते तुम्हाला कळेल थोड्या वेळामध्ये. परत आपले ओम सर आहेत जे आपले फाउंडर मेंबर, मुंबईचे फाउंडर मेंबर ज्यांच्या थ्रू आपण बिझनेसमध्ये आलो, किंवा आपले अविनाश सर आहेत जे आपले डायमंड सर आहेत की जे प्रत्येक ते पण वेळ करतात, मदत करतात, खूप प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देतात. येऊन कुठले राग रुसवे असतील ते उचलून स्टेजवरती सगळ्या गोष्टी सांगतात. नितीन सर आपले नितीन सर ते पण खूप चांगले संबंध आहेत माझे, त्याचे मित्र, म्हणजे खूप चांगला परिवार आहे. मला सांगण्याचा दृष्टिकोन हेच आहे. तर अशा पद्धतीनेच आपण रन करू. प्रत्येक माणसाला पैसा कमवायचा आहे. प्रत्येक माणसा आपण इथून पैसा कमवून जाऊ. खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. सुरुवात फक्त मला बरेच वेळा ओम सर म्हणतात, ओम सरांचं नाव आलं परत तोंडात. मागच्या वेळी पण बोलले होते 1 वर्ष काम कर 10 लाख रुपये इन्कम येईल. 10 पेक्षा जास्त इन्कम आला, 15-16 लाखाच्या आसपास इन्कम. आज तेही सुद्धा परत मला म्हटले की 3 लाख 3 वर्ष तू सुरक्षित काम कर, नक्की करोड रुपये येतील. म्हणजे हे मला सांगण्याचं उद्दिष्ट काय, एक लगातार तुम्ही एका मार्गाने चालला ना, दुनियातला कुठला बाप येऊन तुम्हाला थांबवू शकत नाही. कारण की तुमचा मार्ग सत्याचा असतो आणि एकाच मार्गाने तुम्ही चालतो. सॉरी सर, खूप वेळ घेतला मी. थँक्यू सो मच.